आज आपण वेगळ्या पद्धतीने व्हेज सँडविच बनवणार आहोत। लहान ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारे व्हेज चीज सँडविच। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराचं एक बटाटा घेतलंय, त्याला खिसलंय आणि अर्धी वाटी पत्ताकोबी घेतली बारीक चिरून। इथे शिमला मिरची घेतली, 2 शिमला मिरची आहेत। त्यासोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत, त्यालाही बारीक चिरून घेतले। त्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे। तर इथे मी चिली फ्लेक्स घेतलेत आणि ऑरिगॅनो घेतले। ब्रेडचं एक मोठं पॅकेट घेतलंय। तर इथे कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल घातले 2 ते 3 चमचे, जास्त तेल नाही घालायचं। तेल गरम झालंय, आता यामध्ये कांदा घालून आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, जास्त परतायचा नाही। तर इथे कांदा हलकासा गरम झालाय, त्यामध्ये मी थोडं मीठ घातलंय। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परतून घ्या। परतून झालाय आणि आता यामध्ये शिमला मिरची घालू। शिमला मिरची शिजली पाहिजे एवढी आपल्याला परतून घ्यायची, फक्त शिजली पाहिजे। त्यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवते। झाकण उघडून पाहू तर पहा, इथे शिमला मिरची पण छान नरम झाली आणि शिजली पण आहे। आता यामध्ये बटाटा आणि पत्ताकोबी घालून घेऊ। मिठाच्या पाण्यामध्ये हे बटाटा आणि पत्ताकोबी धुवून घेतली, कारण बटाटा खिसलेला असल्यामुळे ते लाल पडलं होतं, यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये धुतलं आहे। याला पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। या सर्व भाज्या परतवताना मी मीठ घातलंय आणि नंतर थोडं मीठ घालणार आहे। झाकण ठेवलं 2 मिनिटं आणि छान आता इथे आपली भाजी तयार झाली, म्हणजे छान शिजली। आता यामध्ये एक सिक्रेट मसाला घालणार आहोत। तो मसाला घालून तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होतात सँडविच। आता आपण घालणार आहोत सिक्रेट मसाला, तो आहे कांदा लसूण मसाला। तर इथे मी कांदा लसूण मसाला 1/2 चमचा घातलाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। परत थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं। तर भाजी इथे परतून झाली आणि एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवते आणि सँडविच बनवायला घेते। तुम्हाला जर एकदम हॉटेल स्टाईल सँडविच कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही दोशाच्या तव्यावरती सँडविच भाजून घ्या, खूप छान आणि एक नंबर होतात। तर इथे मी 4 ब्रेड घेतलेत। इथे मी एका प्लेटमध्ये टोमॅटो सॉस घेतलाय 2 चमचे, मेयोनीज घेतलंय 3 चमचे। याला छान मिक्स करते आणि हे आपल्याला ब्रेडला लावून घ्यायचंय। तर आता ब्रेडला लावताना तुम्हाला मेयोनीज आणि सॉस किती आवडतो त्यानुसार कमी जास्त तुम्ही लावू शकता। तर इथे मी चीज घेतलंय, हे आपल्याला त्यावरती खिसून घालायचंय, पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच लावून घ्या, जास्त लावलं तर आंबट लागेल। आता इथे मी ब्रेड घेतलंय, त्यावरती 1 ते 1.5 चमचा सॉस घातलाय आणि मेयोनीज। याला सगळीकडे चाकूने लावून घेते अशा प्रकारे आणि त्यावरती आता आपल्याला भाजी घालायची। भाजी घालून झाल्यानंतर चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला चीज घालायचं आहे आणि याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही या जागी कुठल्याही भाज्याचा वापर करू शकता, गाजर पण घालू शकता। तुमचे लहान मुलं खाणारे असतील तर कमी तिखट घाला आणि चिली फ्लेक्स पण कमी घाला, फक्त ऑरिगॅनो जास्त घालायचं, त्यामुळे टेस्ट छान येते। आणि आता चीज खिसून घालते। तर इथे एका ब्रेडला लावून झालंय, आता दुसऱ्या ब्रेडला लावून घेते। अगदी सेम तसंच लावायचं। तर इथे दोशाचा तवा घेतलाय, तर तो गरम झालाय, त्यावरती छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचेत। त्याआधी तूप घालू, तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर पण वापरू शकता। आणि यावरती आता आपल्याला असंच अलगद ठेवून द्यायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला भाजायचे। सँडविचची खालची बाजू भाजत आली की त्यावरती आपल्याला तूप घालायचे आणि पलटी मारून घ्यायची। तर बघा किती छान कलर आलाय, एकदम मस्तच। तर इथे भाजून झालेत, मी आता एवढे 2च तुम्हाला दाखवण्यापुरते बनवलेत, तर कट करून दाखवते। पहा, खूप असे छान कुरकुरीत झालेत आणि तेवढेच टेस्टी, एकदम पिझ्झा खाल्ल्यासारखे लागतात। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा,
व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.